ठीक आहे, लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर सेकंड काय दिलंय? पद्मा अँड कुमुद शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. पद्मा आणि कुमुद दोन पार्टनर्स आहेत ज्यांचा रेशो 3:2 आहे. इन अ पार्टनरशिप फर्म देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 वॉज एज अंडर. त्यांची बॅलन्स शीट दिली त्यांनी आपल्याला. तर बॅलन्स शीट मध्ये त्यांचे दिले लायबिलिटीजला क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक लोन, जनरल रिझर्व्हला इम्पॉर्टंट मार्क करा. जनरल रिझर्व्हचा अर्थ होतो अक्युम्युलेटेड प्रॉफिट, म्हणजे आतापर्यंतचं त्यांनी शिल्लक ठेवलेलं प्रॉफिट. जनरल म्हणजे कुठल्या विशिष्ट कारणासाठी नाही, आणि रिझर्व्ह म्हणजे प्रॉफिट. जनरल म्हणजे काय, सर्वसाधारण, काय भविष्यामध्ये इन फ्युचर गरज लागेल त्यासाठी त्यांनी काय प्रॉफिट शिल्लक ठेवला होता 7,500 रुपये. हा प्रॉफिट त्यांच्याकडे होता 7,500. याचं काय करायचं सांगतो, याला इम्पॉर्टंट मार्क करा. आणि त्यांचं कॅपिटल होतं पद्मा आणि कुमुदचं 45,000 आणि 36,000. मला सांगा, हा प्रॉफिट त्यांच्या व्यवसायामध्ये शिल्लक ठेवलेला आहे त्यांनी. ही बॅलन्स शीट फक्त दोघींची आहे, पद्मा आणि कुमुदची, ओल्ड फर्मची बॅलन्स शीट आहे. मग हा प्रॉफिट वरती कुणाचा अधिकार आहे? ओल्ड पार्टनर्सचा. तर पहिली स्टेप हा प्रॉफिट त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचा. ठीक आहे. त्यानंतर ऍसेट्स काय काय तुमच्याकडं? बँक आहे, बिल्स रिसिवेबल आहे, डेटर्स, त्याच्यामध्ये आरडीडी ऑलरेडी दिलाय. स्टॉक, बोलायचं नाही, शांत बसा. स्टॉक, फर्निचर, मशिनरी आणि बिल्डिंग या ऍसेट्स होते. ठीक आहे. आता इथं कॅशच्या ऐवजी बँक दिले, म्हणजे आपण बँक अकाउंट बनवणार. म्हणजे एंट्री जी कॅश करत होतो ती बँकेला करायची, की बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कॅशच्या ऐवजी फक्त बँक. ऑन 1 एप्रिल 2019 म्हणजे नेक्स्ट डेला ते ऍडमिटेड आशा ऑन द फॉलोइंग टर्म्स. आशा नावाचे नवीन पार्टनर्स घेतले त्यांनी, आणि काय काय तिच्यासाठी अटी ठेवलेल्या आहेत. फॉर 1/2 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स इन फ्युचर. 1/2 म्हणजे 50%. 50% प्रॉफिट दिलं जाणार. आशा शुड ब्रिंग 30,000 फॉर हर कॅपिटल. आशाने 30,000 रुपये कॅपिटल आणायचे. जनरल एंट्री सांगता एकदा कॅपिटल आणायची. पैसे येणार, पैशांना डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू आशाच कॅपिटल अकाउंट. बरोबर, पहिली एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट टू आशाच कॅपिटल अकाउंट. 15,000 फॉर गुडविल. इन कॅश म्हणले, कॅशचा अर्थ प्रत्येक वेळी नोट असा नसतो. कॅश म्हणजे रोख स्वरूपात आणायचे, मग ते बँकेतून असू शकतं. इथं बँक अकाउंट दिलं, आपण बँकेतून एंट्री करणार त्याची. त्याने 15,000 गुडविल आणायचे. पैसे आले बँकेला डेबिट. कशासाठी आले? गुडविलसाठी. जनरल एंट्री काय होईल? बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ठीक, दोन जनरल एंट्री कळाल्या. हाफ अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. आता ही एक नवीन ऍडजस्टमेंट आली आहे, याला एक इम्पॉर्टंट मार्क करा. जे काय गुडविल आणलं तिने ते आपण डिस्ट्रीब्यूट करणार. त्यातली हाफ अमाऊंट त्यांनी विड्रॉ केली, म्हणजे हाफ अमाऊंटचे पैसे त्यांनी काढून घेतले त्यातले. हे काय करायचं सांगतो मी, जे तुम्हाला माहिती आहे ते अगोदर आपण डिस्कस करू. द स्टॉक इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10% आणि मशिनरी बाय 5%. स्टॉक आणि मशिनरीला डेप्रिसिएट करायला लावले, मार्किंग करून ठेवा. रिव्हॅल्युएशन मध्ये कुठे फेड जाईल याचा? डेप्रिसिएट करतो ऍसेट म्हणजे डेबिटला. आरडीडी टू बी मेंटेन ऍट 3,000 रुपीज. आरडीडी 3,000 रुपये ठेवायचे आहे. अगोदर किती आरडीडी बघा बरं? 2,400. म्हणजे किती वाढवायला लावलाय? 600 रुपये इथं ऍड होणार. म्हणजे इथं आणखी एक कन्फ्युजिंग पॉईंट मी तुम्हाला लिहिताना सांगतो. आरडीडीची तर मार्किंग करा. एक कन्फ्युजिंग पॉईंट आहे, इथं कन्फ्युज होऊ शकता तुम्ही. ज्या वेळेला पोस्टिंग करायची त्यावेळेला सांगतो. फर्निचर शुड बी अप्रिसिएटेड टू 16,050. फर्निचर तुम्हाला 16,050 पर्यंत वाढवायचे का 16,050 नाही वाढवायचे? अप टू म्हणजे पर्यंत 16,050 पर्यंत वाढवायचे फर्निचर. म्हणजे 14,100 आहे ते 16,050 पर्यंत वरती वाढवायचे. बघू. आणि बिल्डिंग बी अप्रिसिएटेड बाय 20%. बिल्डिंगला 20% अप्रिसिएशन सांगितले. ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलंय काय, तर क्वेश्चन समजून घ्या. दोन प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला आता जो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पास नेसेसरी जर्नल एंट्री, फक्त जर्नल एंट्रीज विचारला. ते बॅलन्स शीट बनवायची नाही, काही बनवायचं नाही, फक्त जर्नल एंट्री विचारला. आणि दुसरा क्वेश्चन मी ऍड केलाय जो येऊ शकतो एक्झामला. पास नेसेसरी. नेसेसरी तुमच्याकडे बहुतेक काहीतरी वेगळं असलं हे लिहिलेलं. काय लिहिलं तुमच्या? सेम असंच आहे का वेगळं आहे? मी चेंज केलं थोडं याच्यामध्ये. क्वेश्चन तुमच्याकडे सेम आहे का चेंज आहे थोडा? नेसेसरी पास, ठीक आहे ना. नेसेसरीने काय फरक पडतोय? पास जर्नल एंट्रीज आणि प्रिपेअर रिव्हॅल्युएशन पार्टनर, ठीक आहे, सेम आहे. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो की फक्त जर्नल एंट्री विचारलं ते. तर मी असं का विचारतोय? जर्नल एंट्री विचारलं ते
तर तुम्हाला वर्किंग नोटमध्ये कुठल्या अकाउंटची गरज आहे समजलं पाहिजे. जर्नल एंट्री विचारले असतील तर रिव्हॅल्युएशन अकाउंटची गरज आहे का आपल्याला वर्किंग नोटमध्ये बनवायची? रिव्हॅल्युएशन कसं समजणार? रिव्हॅल्युएशन अकाउंटचा क्लोजिंग पॉईंट काय म्हणजे बंद करताना काय भेटतं रिव्हॅल्युएशन मध्ये आपल्याला? प्रॉफिट किंवा लॉस. प्रॉफिट किंवा लॉसची जर्नल एंट्री करायला लागते का नाही करायला लागत? लागणार करायला. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला वर्किंग मोडमध्ये बनवायचंय आणि असंही रिव्हॅल्युएशनची जर्नल एंट्री करतोच ना आपण. त्यामुळे रिव्हॅल्युएशन अकाउंट वर्किंग मोडमध्ये बनवायला लागणार. आता आणखी प्रश्न असा आहे, तुम्हाला आपण आणखी बनवतो कॅश अकाउंट किंवा आधी इथं बँक अकाउंट येईल. बँक अकाउंटची गरज आहे का आपल्याला? फक्त जर्नल एंट्री विचारल्या असतील तर बँकेचा क्लोज केल्यावरती काय मिळतो आपल्याला? बँक बॅलन्स मिळतो. तो बॅलन्स कुठं दाखवतो आपण? ऍसेटला. इथं विचारले का बॅलन्स शीट तुम्हाला? म्हणजे बँक अकाउंटची गरज नाही. पार्टनर कॅपिटल अकाउंट एक बनवतो आपण. पार्टनर कॅपिटल क्लोज केल्यावरती काय मिळतं आपल्याला? पार्टनरचं कॅपिटल मिळतं. कॅपिटल कुठं दाखवता तुम्ही? लायबिलिटीला. इथं विचारली का बॅलन्स शीट तुम्हाला? म्हणजे पार्टनर कॅपिटल अकाउंटची पण गरज नाहीये. म्हणजे फक्त जर्नल एंट्री विचारतील त्यावेळेला फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट वर्किंग नोट मध्ये बनवायचं का? कारण बँक अकाउंटचा बॅलन्स लिहायला बॅलन्स शीट बनवायची नाहीये, त्याची गरज नाही. पार्टनर कॅपिटलचा बॅलन्स लिहितो आपण लायबिलिटी साईडला, तो बनवले बॅलन्स शीट बनवायची नाही म्हणजे त्याची गरज नाही आपल्याला. म्हणजे फक्त रिव्हॅल्युएशनची गरज आहे का? कारण प्रॉफिट किंवा लॉसची जर्नल एंट्री करायला लागते. तर समजून घ्या काय हे वर्किंग नोट नंबर 1 आहे. वर्किंग नोट्स मध्ये बनवणार आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट. नंबर 1 रिव्हॅल्युएशन अकाउंट, डेबिट क्रेडिट. समजून घ्या व्यवस्थेमध्ये. आता जर्नल एंट्री होईल कशाची? आता तर आपण बॅलन्स शीट बनवणार असतो तर याची पोस्टिंग केली असती. क्रेडिटर बिल्स पेबल बँक लोन, ऍडजस्टमेंटही नाही त्याला काय, आणि पोस्टिंग आपल्याला बॅलन्स शीट बनवायची नाही त्यामुळे करायची नाही, सोडून गेला विषय. जनरल रिझर्व्हचं मी तुम्हाला विचारलं होतं. जनरल रिझर्व्ह म्हणजे शिल्लक प्रॉफिट आहे आतापर्यंतचा. हा प्रॉफिट त्या दोघांचा आहे, त्या दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकला पाहिजे कारण आता नवीन आलाय. बरोबर आहे. मग प्रॉफिट जर दोघांना मिळणार असेल तर त्यांचं कॅपिटल काय केलं पाहिजे? क्रेडिट. आणि काय देताय त्यांना तुम्ही? काय वाटतंय त्यांच्यामध्ये? जनरल रिझर्व्ह. म्हणजे जनरल रिझर्व्हला डेबिट आणि ओल्ड पार्टनरला क्रेडिट. जनरल एंट्री कशी होती नीट समजून घ्या. ज्या दिवशी नवीन पार्टनर आलाय त्या दिवशी एंट्री करायच्या या. इन द बुक्स ऑफ फर्म जर्नल एंट्रीज डेट पर्टिक्युलर्स. हा प्रॉब्लेम आपण दोन्ही वेने सॉल्व्ह करू. अकाउंट्स बनवायला लावले असतील तर काय करायचं तेही बघू आणि जर्नल एंट्रीज बघू, म्हणजे तुमचं कन्फ्युजन जाईल. फर्स्ट जर्नल एंट्री याची अशी होईल. डेट आहे 1 एप्रिल 2019. त्याच्यामधले नंबर 1 जर्नल एंट्री. लॉजिक लक्षात ठेवायचं, पार्टनरला शिल्लक असलेले पैसे मिळणार आहेत. पार्टनरचं कॅपिटल क्रेडिट करायला लागेल का डेबिट? क्रेडिट. आणि कशाचे पैसे जात आहे त्यांना? जनरल रिझर्व्हचे, म्हणजे त्याला डेबिट. म्हणजे जर्नल एंट्री अशी होईल याची, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट. किती अमाऊंट आहे? 7,500 आहे का? 7,500 टोटल जनरल रिझर्व्ह आहे. यांचा रेशो काय दिलाय त्यांनी? 3:2 म्हणजे किती शेअर करायचे त्याचे? 5. 7,500 चे 5 शेअर केले कितीचा भाग येईल? 1,500 चा. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या पार्टनरला किती मिळतील 3 शेअर साठी? अरे 1 शेअर आला 1,500 रुपयांचा, 3 शेअर कितीचे झाले? 4,500 चे. मग पहिली पार्टनर आहे पद्मा, टू पद्माच कॅपिटल अकाउंट. $4,500. आणि दुसरी पार्टनर आहे कुमोद. कुमोदला किती शेअर आहेत? 2, म्हणजे तिला किती येतील? 3,000 रुपये. टू कुमोद कॅपिटल अकाउंट 3,000. नॅरेशन लिहायचं, कशाची एंट्री केली आपण? पेइंग. काय केलं? जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट केला. जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्युटेड. कोणाला डिस्ट्रीब्यूट केला? ओल्ड पार्टनर्सला. डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स. फर्स्ट जर्नल एंट्री समजले तुम्हाला? ठीक आहे. आता नेक्स्ट, ऍसेट साईडला असं काही नाहीये की ज्याची जर्नल एंट्री करायला लागेल. ऍसेट साईडला सगळे ऍसेट दिले त्यांची पोस्टिंग होईल, पण आपण बॅलन्स शीट बनवली नाही त्यामुळे पोस्टिंग करत नाही. जर्नल एंट्री फक्त याची झाली, जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट केला. ऍडजस्टमेंट मध्ये आलो आपण. आशाने 30,000 कॅपिटल आणले. कॅपिटल आणणार म्हणजे आशाने पैसे आणले. पैसे आणले की कॅश असेल किंवा बँक असेल त्याला डेबिट. जर्नल एंट्री सांगा एकदा. पैसे आले म्हणजे बँकेला डेबिट. आणि कशासाठी पैसे आलेत? कॅपिटल साठी. म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू आशाच कॅपिटल अकाउंट, अशी एंट्री होईल त्याची. एंट्री नंबर 2.
बँक अकाउंट डेबिट 30,000 तीसच आहे ना, टू आशाज कॅपिटल अकाउंट 30,000. नॅरेशन कशाची एंट्री केली आपण, बिंग कॅपिटल ब्रॉट बाय आशा. समजलं. त्यानंतर त्यांनी त्याच ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय आशाने 15,000 गुडविल पण आणायचंय. गुडविल आणणार म्हणजे काय आणणार, पैसे आणणार ना, म्हणजे पैसे आले बँकेला डेबिट, आणि कशासाठी आले, बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. समजलं. नंबर 3 नंबर जर्नल एंट्री बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. $15,000 आणले गुडविल साठी टू गुडविल अकाउंट. नॅरेशन मध्ये बिंग गुडविल ब्रॉट बाय आशा. आता लगेच एक काम करायचं, गुडविल आणलंय कोणासाठी, ओल्ड पार्टनरसाठी, त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. 15,000 चे किती शेअर करायचे, 5, म्हणजे एक शेअर किती जाईल, 3,000चा. गुडविल मिळणार त्यांना, म्हणजे पार्टनरचे कॅपिटल क्रेडिट होईल का डेबिट, पार्टनर कॅपिटलला क्रेडिट, आणि कशाचे पैसे देत आहे, गुडविलला डेबिट. गुडविल अकाउंट डेबिट 15,000 टू पद्माज कॅपिटल अकाउंट. किती दिलं मग, 9 टू कुमुद कॅपिटल अकाउंट. $6,000. एंट्री कशाची केली आपण, गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं ओल्ड पार्टनर्सला, बिंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स इन सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशो सस्पेन्स ठेवला आपण. हा सॅक्रिफाईस रेशो काय प्रकारे, मी ज्या वेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला सांगा, सध्या लक्षात ठेवा, फक्त नॅरेशन मध्ये लिहायचे. सॅक्रिफाईस रेशो मध्ये आपण हे गुडविल डिस्ट्रीब्यूट करत असतो. त्यानंतर इथपर्यंत कळालं. कालच्या दोनच जर्नल एंट्री, फक्त एक वाढली आहे, हा शिल्लक जो रिझर्व होता तो डिस्ट्रीब्यूट केला. लॉजिक सेम आहे. आता तुम्ही मला विचारसाल गुडविलची एंट्री आणि जनरल रिझर्वची एंट्री काय वेगळी आहे का, सेम आहे ना, लॉजिक तेच आहे. पार्टनरला काहीतरी मिळतं म्हणजे पार्टनरला क्रेडिट, आणि त्या काय मिळणार आहे त्याला डेबिट. इथं फक्त रिझर्व डिस्ट्रीब्यूट केला होता, म्हणजे पार्टनरला क्रेडिट केला आणि रिझर्वला डेबिट केलं, एकच लॉजिक आहे. त्यानंतर आशाने कॅपिटल आणलं, पैसे आणणार म्हणजे बँकेला डेबिट आणि आशाचे कॅपिटलला क्रेडिट. आशाने गुडविल आणलं, बँकेला डेबिट, गुडविलला क्रेडिट, आणि आशाचं आणलेलं गुडविल ओल्ड पार्टनर्सला वाटलं, पार्टनरला क्रेडिट आणि गुडविलला डेबिट. एवढ्या 4 जर्नल एंट्री झाल्यात आपल्या. नेक्स्ट काय सांगितलंय समोर, हाफ अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन बाय पार्टनर. आता ही नवीन एंट्री आली आहे, याच्यामध्ये पण तुम्ही जर लॉजिक लावलं, पद्मा आणि कुमुदला किती गुडविल आले, हिच्या शेअरला, ही तुम्ही जस्ट त्यांच्या अकाउंटला क्रेडिट केले, याचे पैसे दिलेत का तुम्ही त्यांना, म्हणजे काय ही एंट्री कशाची आहे, जस्ट त्यांच्या अकाउंटमध्ये आपण ते जमा केलं, कॅपिटल अकाउंटमध्ये जमा केलं. आता त्यांना त्याच्यापैकी हाफ अमाऊंट काढायची आहे, म्हणजे पद्मा किती रुपये काढेल, 9,000 रुपये तिचे शेअर आहेत. हाफ अमाऊंट म्हणजे ती किती रुपये नेणार, 4,500, आणि कुमुद किती रुपये नेईल, 3,000 रुपये. आता ते विड्रॉ करणारे गुडविल म्हणजे कसं विड्रॉ करतील, काय नेणार, गुडविल विड्रॉ करताना काय घेऊन जाणार, ते कॅश किंवा इथं बँक आहे, बरोबर, पैसे आले पैशांना डेबिट, बँकेला डेबिट, पैसे गेले बँकेला क्रेडिट, म्हणजे इथं बँकेला क्रेडिट करायला लागेल, पैसे जातील. आणि त्यांनी व्यवसायातून जर समजा पैसे काढले तर कॅपिटल काय होईल त्यांचं, डेबिट करायला लागेल ना. कॅपिटल वाढणार असेल तर क्रेडिट, सिंपल लक्षात ठेवा, कॅपिटल कमी होणार असेल तर डेबिट. याची एंट्री अशी होईल, त्यांना डेबिट, पद्माज कॅपिटल अकाउंट डेबिट. पद्माज कॅपिटल अकाउंट डेबिट. ज्यांना पर्सनल रिअल नॉमिनल कळतं, पद्मा रिसिव्हर आहे म्हणून पद्माला डेबिट आहे.
कुमुद कॅपिटल अकाउंट डेबिट. आणि ते कॅश विड्रॉ करणार आहे, बंद कर तिकडे. कॅश विड्रॉ करणार आहे म्हणून बँकेला क्रेडिट टू बँक अकाउंट 7,500. समजले काही एंट्री नवीन आली होती. त्यांनी कॅश विड्रॉ केली, त्यांनी गुडविलच्या पैशाचे त्यांच्या शेअर आला होता त्यांना, त्यातली 50% हाफ अमाऊंट त्यांनी विड्रॉ केली. पार्टनरने व्यवसायातून पैसे काढले म्हणजे कॅपिटल डेबिट होईल, कमी होणार. कॅपिटलला डेबिट केलं दोघींच्या आणि पैसे जाणार म्हणजे बँकेला क्रेडिट. नॅरेशन बिंग हाफ अमाऊंट ऑफ गुडविल withdrawn by old partners. दोन जर्नल एंट्री नवीन आल्यात. ही एक नवीन आली आहे 5 नंबर आणि नंबर फर्स्ट 1 नंबरची एक नवीन आली आहे. समोर काय दिलंय, स्टॉक इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. स्टॉक 10% ने कमी करायचा आहे. आता आपण बॅलन्स शीट तर बनवली नाहीये, बॅलन्स शीट मधून कमी करा ऑलरेडी, म्हणजे मनातल्या मनात कमी करा. स्टॉक 36,000 आहे म्हणजे 10% किती होतील 3,600 रुपये. आता बॅलन्स शीट बनवली नाही म्हणजे तिथला विषय सोडून द्या, पण स्टॉक कमी झाल्याचा इफेक्ट कुठं आला असता रिव्हॅल्युएशन मध्ये डेबिटला, मग तो इफेक्ट देऊन घेऊ आपण, कारण बॅलन्स शीट विचारली नाही आपल्याला. मग एक इफेक्ट तर करून घेऊ आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. वर्किंग नोट्स, वर्किंग नोट नंबर 1 मी मगाशी कुठे टाकलं, खालच्या रिव्हॅल्युएशनला लिहिलं काय, ठीक आहे. दुसरं आहे इथं वर्किंग नोट नंबर 1 आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. त्यांनी फक्त आपल्याला जर्नल एंट्री विचारल्यात, त्यामुळे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट वर्किंग नोट मध्ये बनवलंय. स्टॉक कमी केला, बॅलन्स शीट बनवली नाही आपण, तर बॅलन्स शीटला इफेक्ट नाही केला, पण स्टॉक कमी केला तर सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला जातो. मग तो स्टॉक किती अमाऊंट सांगितलेली 3,600. त्यानंतर नेक्स्ट सांगितलंय मशिनरी पण 5% ने डेप्रिसिएट करायला लावली. मशिनरी किती आपली 15,000च्या 5% किती येतील 10% किती येतील 1,500 म्हणजे 5% त्याच्या निम्मे 750. आता मशिनरी तर आपण लिहिलेली नाही त्यामुळे ऍसेटचा इफेक्ट करू शकत नाही, पण मशिनरी डेप्रिसिएट झाल्याचा इफेक्ट रिव्हॅल्युएशन मध्ये कुठे जाणार डेबिटला, म्हणजे तो इफेक्ट तर करू आपण टू मशिनरी 750. टू मशिनरी अकाउंट 750. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलंय आरडीटी टू बी मेंटेन ऍट 3,000. आता इथं थोडीशी कन्फ्युजिंग ऍडजस्टमेंट आहे, इथं बॅलन्स शीट दिली नाही आपल्याला त्यामुळे जाऊ देत, पण एक पॉईंट तुम्हाला सांगून ठेवतो. आरडीटी तुम्हाला त्यांनी 3,000 करायला लावलाय, म्हणजे आरडीटी किती वाढवायचंय 600 रुपये फक्त आरडीटी वाढवायचंय, बरोबर आहे. म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला पूर्ण 3,000 जातील का 600 जातील 2,400 तर ऑलरेडी होता. आपला आत्ता लॉस किती वाढलाय 600, म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला फक्त 600 रुपयाचे इकडे जाणार. पण जर तुम्ही बॅलन्स शीट बनवली असती तर डेटर्स मधून किती मायनस केला असता आरडीटी. कन्फ्युजिंग पॉईंट काय सांगायचं कळालं का. इथं आपण बॅलन्स शीट बनवली नाही म्हणून सोडा, पण जर त्यांनी बॅलन्स शीटही बनवायला लावली असती, त्यांनी सांगितलं तुम्हाला आरडीटी 3,000 मेंटेन करा, ऑलरेडी आरडीटी किती आहे 2,400, आपल्याला 3,000 करायला लावलं म्हणजे किती वाढवायला सांगितलंय, म्हणजे आत्ताचा लॉस आपला 600 आहे फक्त, म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला फक्त 600 जाणार, पण टोटल आरडीटी किती झाला आता 3,000, म्हणजे डेटर्स मधून 3,000 मायनस होणार. समजलं का काय पॉईंट सांगतोय मी. अगोदरचा 2,400 आणि आत्ताचा 600, 3,000 आरडीटी मायनस होणार डेटर मधून, पण आता आपण फक्त 600च वाढवलाय, म्हणजे तेवढा रिव्हॅल्युएशनला जाईल फक्त. पण टू आरडीटी 600 रुपये. पाहिजे तर इथं लिहितो मी 3,000 मायनस 2,400. त्यानंतर फर्निचर शुड बी ऍप्रिसिएटेड टू 16,050. 16,050 करायचंय. अगोदर किती फर्निचर 14,100, म्हणजे किती वाढवायला लावले 900, 1,950. 1,950 ने तुम्हाला ऍड करायला लावले.
15, 16,050 बरोबर आहे. समजते. ऍप्रिसिएशन म्हणजे काय सांगितलंय, वाढवायला लावलंय. आता फर्निचर तर आपण बॅलन्स शीट बनवलेलं आहे, त्यामुळे फर्निचर मध्ये तर ऍड करून दाखवायची गरज नाही. पण रिव्हॅल्युएशन मध्ये कुठं दाखवायला लागेल, क्रेडिटला बाय फर्निचर 1950. $16,050 मायनस 14,100. त्यानंतर आणि आणखी काय अप्रिशिएट करायला लावलं होतं आपल्याला, बिल्डिंग अप्रिशिएटेड बाय 20%. 45,000चे 20% किती येतील, 9,000. बिल्डिंग मध्ये ऍड करायला बॅलन्स शीट नाहीये, पण बिल्डिंगचा इफेक्ट रिव्हॅल्युएशन मध्ये कुठं होईल, क्रेडिटला. ऍसेट वाढवली, क्रेडिटला जाणार इफेक्ट बाय बिल्डिंग अकाउंट. इथं तुम्हाला एक्झाम मध्ये दाखवायची गरज नाही आहे कॅल्क्युलेशन, हे मी तुम्हाला समजण्यासाठी करून दाखवतो. इथं 9,000 झालं ऍप्रिसिएशन. संपलं. आपल्याला काय सांगितलं होतं त्यांनी, क्वेश्चन मला परत एकदा सांगा. क्वेश्चन मध्ये आपण ए नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. काय बनवायला लावलंय त्यांनी आपल्याला, पास नेसेसरी जर्नल एंट्रीज, म्हणजे फक्त जर्नल एंट्री विचारलं ते. मग जर्नल एंट्री बनवायच्या ते, तर तुम्हाला रिव्हॅल्युएशनची गरज आहे फक्त, कारण रिव्हॅल्युएशन मधल्या जर्नल एंट्री करतो. पार्टनर कॅपिटलची गरज नाहीये, कारण पार्टनर कॅपिटलचा बॅलन्स कुठे लिहितो आपण, पार्टनर कॅपिटल क्लोज केल्यावरती राहिलेला बॅलन्स कॅरी डाऊन कुठं दाखवतो आपण, लायबिलिटी साईडला. त्यांनी बॅलन्स शीट विचारलीच नाही, त्यामुळे लायबिलिटी साईडला लिहायची गरज नाही, त्यामुळे पार्टनर कॅपिटल बनवणार नाही. इथं कॅशच्या ऐवजी बँक दिले, म्हणजे बँक अकाउंटचा बॅलन्स कुठं दाखवतो आपण, ऍसेटला. बॅलन्स शीट विचारली का आपल्याला, म्हणून कॅश अकाउंट बँक अकाउंटची पण गरज नाही. रिव्हॅल्युएशनची काय गरज आहे, कारण रिव्हॅल्युएशन मधले जर्नल एंट्री करायला लागतात ना आपल्याला. आता ही एक जर्नल एंट्री करायला लागेल आणि क्रेडिट वाली एक करायला लागेल, त्यामुळे रिव्हॅल्युएशन बनवायचं. पण रिव्हॅल्युएशनची एंट्री करू आपण अगोदर डेबिट वाली. बोला, आता 2 दिवस हेच सांगतोय मी तुम्हाला. रिव्हॅल्युएशन वाल्या डेबिट वालीची एंट्री काय होईल, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट टू मशिनरी अकाउंट टू आरडीडी अकाउंट. बरोबर आहे, लक्षात असू द्या. अमाऊंट काय द्या, 3,600, 750 आणि 600. म्हणजे ही नंबर 6 एंट्री होईल, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू फर्स्ट काय होतो, स्टॉक ना, 3,600 टू काय होतो, मी विसरू भोळे, मशिनरी अकाउंट 750 आणि टू आरडीडी 600 रुपये. तिन्हींची टोटल किती होतीये, 6, 12, 7, 19, 3,950. चुकलं, सॉरी 7 आणि 7, 13, 13 आणि 6, 19, 4,950. आता नॅरेशन कसं लिहायचं, स्टॉक आणि मशिनरीला काय करायला लावलं होतं ऍडजस्टमेंट मध्ये, बघा त्यांनी ऍडजस्टमेंट मधूनच नॅरेशन तयार करायचं. स्टॉक अँड मशिनरी डेप्रिसिएटेड आणि आरडीडी प्रोव्हाइडेड ऑन डेटर्स, being stock and machinery depreciated at 10% and 5% respectively, and RDD provided on sundry debtors वरती आरडीडी प्रोव्हाइड केला. समजली एंट्री. आता क्रेडिट वाली एंट्री नंबर 7. क्रेडिटला काय काय रिव्हॅल्युएशनच्या, फर्निचर आणि बिल्डिंग आहे, ही एंट्री सांगा कशी करणार. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला म्हणजे रिव्हॅल्युएशनला क्रेडिट आणि यांना डेबिट. बोला, फर्निचर अकाउंट डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, अशी एंट्री. फर्निचर अकाउंट डेबिट, $1950, बिल्डिंग अकाउंट डेबिट 9,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. $6,950 बरोबर आहे. नॅरेशन मध्ये काय केलंय, दोन्ही ऍसेट्सला काय केलंय आपण, ऍप्रिसिएट केलंय. बिंग फर्निचर अँड बिल्डिंग ऍप्रिसिएटेड.
समजलं? आता एकच काम राहिलं, रिव्हॅल्युएशन लॉस आहे का प्रॉफिट आहे काढायचं आहे. यांच्या टोटल आपण ऑलरेडी केल्यात. ही किती आली होती आपली? 6,950 आलंय इन्कम, आणि डेबिटचे टोटल आहे 4,950. म्हणजे किती झाला? 6,000 रुपये प्रॉफिट आहे. मग क्लोज करूया. 6,950, 6,000चे किती शेअर करायचे ते? 5. करा बरं, कितीचा एक शेअर होतो? टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, प्रॉफिट आहे. पद्माला किती शेअर आहेत? 3. आणि कुमुदला 2. 6,000चे 5 शेअर केले तर एक भाग येतो 1,200 रुपयांचा. 12 36 आणि 12 24. हा आहे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. याची जनरल एंट्री होईल. याची जनरल एंट्री सांगा मला काय होईल? कुठल्या अकाउंट मध्ये? तेच लॉजिक परत. कुठल्या अकाउंट मध्ये? रिव्हॅल्युएशनला डेबिट आणि या दोघींना क्रेडिट. बोला. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पद्माज कॅपिटल अकाउंट टू कुमुद कॅपिटल अकाउंट. कुमुद आवडलं नाही का? कुमुद जमत नाही म्हणायला. आता 8 नंबर जनरल एंट्री यायला मला जागा नाहीये, मी थोडी शॉर्टकट मध्ये लिहितो. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 6,000 टू पद्माज कॅपिटल अकाउंट. $3,600 to Kumud's capital account. $2,400 being revaluation profit distributed to कुणाला? ओल्ड पार्टनर्सला. ओल्ड पार्टनर्सला रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला. इथं तुमचा पहिल्या नंबरचा क्वेश्चन विचारलाय तो संपला. म्हणजे जर तुम्हाला जर्नल एंट्री विचारली तर तुम्हाला फक्त जर्नल एंट्री करायच्यात आणि ऍडजस्टमेंट मध्ये फक्त वर्किंग नोट मध्ये फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवायचे. क्वेश्चनचा टाईप नंबर 2, जर तुम्हाला त्यांनी सांगितलं अकाउंट मध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवा, पार्टनर कॅपिटल अकाउंट बनवा आणि बॅलन्स शीट बनवा, म्हणजे इथे जनरल एंट्री विचारलं नाही, तर या केसमध्ये कसं करणार? आपल्याला जर्नल एंट्री करायच्या नाहीयेत, पण जर्नल एंट्री जमल्या पाहिजे. आता बॅलन्स शीट सगळंच विचारलंय त्यांनी, म्हणजे क्वेश्चनचा पार्ट बी. एवढं नोट डाऊन करता का अगोदर? सरांना विचारतो, जर सर बोलले तर आपण कंटिन्यू करू. आपण क्वेश्चनचा एक पार्ट बघितला, म्हणजे क्वेश्चन कशा प्रकारे विचारू शकतील. त्यातला पहिला क्वेश्चन आपण बघितलं की जर फक्त जर्नल एंट्री विचारले तर काय करायचं. जर्नल एंट्री विचारल्यानंतर आपण काय केलं? जर्नल एंट्री केल्या आणि फक्त एक अकाउंट वर्किंग नोट मध्ये बनवलं. कुठलं? रिव्हॅल्युएशन. आता आणखी हा क्वेश्चन कसा विचारू शकतील? प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट. क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलंय रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवा, पार्टनर कॅपिटल अकाउंट बनवा आणि बॅलन्स शीट बनवायला लावली, म्हणजे जर्नल एंट्री विचारल्या नाहीत. आता रिव्हॅल्युएशन, पार्टनर कॅपिटल आणि बॅलन्स शीट म्हणजे वर्किंग नोट मध्ये बँक अकाउंट आणि गुडविल अकाउंट बनवायला लागेल. ठीक आहे. तर इथं पण सगळं जर्नल एंट्रीज करायच्यात, पण जर्नल एंट्री हवेतल्या हवेत करायच्यात, मनात करायच्या, ते लिहायच्या नाही कुठं, पण जर्नल एंट्रीज करायच्यात. कसं सॉल्व्ह करणार प्रॉब्लेम बघा. आता हा क्वेश्चन नंबर बी आहे. इन द बुक्स ऑफ फर्म सांगितलंय रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवा, बनवलं आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट क्रेडिट. त्यानंतर त्यांनी सांगितलं पार्टनर कॅपिटल अकाउंट बनवा. त्यांचं नाव काय आहे पार्टनर कॅपिटलचे? पद्मा, कुमुद आणि आशा. पार्टनर कॅपिटल अकाउंट पण बनवलं आपण. त्यानंतर बॅलन्स शीट सांगितली बनवायला त्यांनी. बॅलन्स शीट ॲज ऑन ज्या दिवशी नवीन पार्टनर आली आहे 1 एप्रिल 2019. लायबिलिटीज रुपीज, ऍसेट्स रुपीज मध्ये. आणि आपल्याला वर्किंग नोटची गरज पडणार आहे बँकसाठी. इथं बँक दिले कॅशच्या ऐवजी, म्हणजे आपण बँक अकाउंट बनवणार. वर्किंग नोट नंबर 1 बँक अकाउंट.
इथे एकच कॉलम बनवा अमाऊंटचा, बँकेला 2 अमाऊंटच्या कॉलमची गरज नाहीये. आणि वर्किंग नोट नंबर 2 गुडविल अकाउंट, इथे अमाऊंटचा एकच कॉलम बनवायचा. आपण कसला क्वेश्चन बघतोय समजतंय का? फर्स्ट टाईप बघितलं, जर्नल एंट्री विचारला असेल तर काय करायचं. आता त्यांनी क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलं रिव्हॅल्युएशन बनवा, पार्टनर कॅपिटल बनवा आणि बॅलन्स शीट बनवा. बॅलन्स शीट सांगितलं याचा अर्थ इनडायरेक्टली आपल्याला बँक अकाउंटची गरज आहे, कारण क्लोजिंग बॅलन्स ऍसेटला दाखवायचा असतो. आणि गुडविल अकाउंटची तशी गरज नाही असच, पण तुम्हाला समजण्यासाठी बनवलं आपण गुडविल अकाउंट. चला ठीक आहे, आता प्रॉब्लेमला सुरुवात करू आपण. तुमच्या नोट्स मध्ये बघा, त्यांनी फर्स्ट आपल्याला बॅलन्स शीट दिली आहे. क्रेडिटर, बिल्स पेबल, बँक लोन, 3 लायबिलिटी आहेत, 3 नाही ऍडजस्टमेंट काही नाहीये. कुठं पोस्टिंग करायची याची? बॅलन्स शीट मध्ये. बॅलन्स शीट मध्ये ऍज इट इज लिहिणार आपण. क्रेडिटर्स 37,500 ऍडजस्टमेंट नाही. बिल्स पेबल 30,000 आणि बँक लोन 48,000. ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट ऍज इट इज लिहिलं बॅलन्स शीट मध्ये. ठीक आहे, चला. त्यानंतर दिलं होतं जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्हचा अर्थ शिल्लक प्रॉफिट आहे. आता जनरल रिझर्व्हची एंट्री, जर्नल एंट्री तर आपल्याला बनवायची नाही, पण जर्नल एंट्री जमली पाहिजे तर पोस्टिंग जमल. जनरल रिझर्व्ह म्हणजे शिल्लक प्रॉफिट होता आतापर्यंत ठेवलेला त्यांनी, तो आपल्याला ओल्ड पार्टनरला वाटायचा आहे. तर त्याची जर्नल एंट्री अशी होती, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग जनरल रिझर्व्ह अकाउंट आपल्याकडे नाहीये. आता ही एंट्री आपण मनातल्या मनात केली, मग अशी सोडवली आहे, त्यामुळे समोर आहे तुमच्या. पार्टनरला क्रेडिट आहे, मग पार्टनर कॅपिटल अकाउंट मध्ये क्रेडिटला लिहायला लागेल. त्याच्या अगोदर यांचा ओपनिंग बॅलन्स लिहायला लागेल आधी. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती बॅलन्स आहे यांचा? कॅपिटल किती आहे? 45 आणि 36. आणि याच्यानंतर जनरल रिझर्व्ह म्हणजे शिल्लक प्रॉफिट वाटला, पार्टनरला क्रेडिट होणार, मग त्याचा इफेक्ट इथं द्यायचा बाय जनरल रिझर्व्ह. आता इथं आपण जर्नल एंट्रीज करतोय, बरोबर आहे. किती अमाऊंट होती याची? 4,500 आणि 3,000, बरोबर आहे. आता ही जर्नल एंट्रीज करतोय. मी जे रिव्हॅल्युएशन मध्ये सांगितलं तुम्हाला तीच एंट्री बघा. पद्मा आणि कुमुदच्या क्रेडिटला आहे, म्हणजे याला डेबिट, म्हणजे जर्नल एंट्री काय होईल? जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू पद्माज कॅपिटल टू कुमुदच कॅपिटल. ही जर्नल एंट्री वरती गेली. इथं जर्नल एंट्री जरी विचारली नसली तरी लेजर पोस्टिंग ही जर्नल एंट्रीचाच नेक्स्ट पार्ट आहे. त्यानंतर समोर काय सांगितलं आपल्याला त्यांनी? कॅपिटल अकाउंट दिलंय, ते कॅपिटलचा बॅलन्स आपण लिहिला कॅपिटल अकाउंट मध्ये. ऍसेट्सला दिलंय त्यांनी बँक, तर आपल्याला बँक अकाउंट साठी बँक अकाउंट आपण वर्किंग नोट मध्ये बनवलंय. बँकेचा बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅश आणि बँक जे दिलं असेल ते अकाउंट बनवणार. कॅश बँक सेम आहे दोन्ही. 22,500. त्यानंतर सांगितले बिल्स रिसिवेबल. ऍसेट आहे, ऍसेटलाच पोस्टिंग करायची याची. ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटरला. बिल्स रिसिवेबल 11,400. त्यानंतर दिले डेटर्स. तर डेटर्स लिहूया आपण, पण डेटर्स मध्ये आरडीडी ची ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे त्याला तसंच ठेवू. 62,400 आणि आरडीडी साठी ब्लँक ठेवूया. त्यानंतर दिले स्टॉक. स्टॉक हे डेप्रिसिएट करायला लावलाय, बरोबर आहे का? स्टॉकला ऍडजस्टमेंट आहे 36,000. त्यानंतर काय सांगितलंय? फर्निचर. फर्निचरला ऍप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट इनरला ठेवायला लागेल. त्यानंतर काय सांगितलंय? मशिनरीला पण ऍडजस्टमेंट आहे, ऍप्रिसिएट करायला लावली आहे, इनरला ठेवायला लागणार. आणि बिल्डिंगला ऍप्रिसिएशन आहे, बरोबर आहे. 45,000 म्हणजे बिल्डिंग इनरला लिहिली. काय केलंय मी? फक्त पोस्टिंग केली बॅलन्स शीटची. त्यातमधल्या 2-3 गोष्टी फक्त आपण पोस्टिंग मध्ये लिहिल्या नाहीत. जनरल रिझर्व्ह म्हणजे आतापर्यंतचा प्रॉफिट होता तो त्या पार्टनर्सला वाटून टाकला, त्यांच्या कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिला. त्यांच्या कॅपिटलचा बॅलन्स त्यांच्या कॅपिटल अकाउंट मध्ये ओपनिंग बॅलन्स बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिला, आणि बँकेचा बॅलन्स वर्किंग नोट मध्ये जे बँक अकाउंट बनवलंय त्याच्यामध्ये टू बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिला. आता या ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट ऑन 1 एप्रिल 2019 they admitted Asha on the following terms.
आशाला नवीन पार्टनर म्हणून घेतलंय. काय काय अटी शर्ती आहेत? फॉर 1/2 शेअर इन प्रॉफिट्स इन फ्युचर आशा शुड ब्रिंग 30,000 फॉर कॅपिटल. आशाने 30,000 रुपये कॅपिटल आणायचंय. कॅपिटल आणल्याची जर्नल एंट्री सांगा. इथं कॅश नाही, इथं बँक आहे. बँक अकाउंट डेबिट टू आशाज कॅपिटल अकाउंट. मग जर्नल एंट्री तर करायची नाही, पण मनात केली आपण. बँक अकाउंट डेबिट टू आशाज जर्नल कॅपिटल, आशाज कॅपिटल अकाउंट. बँकेच्या डेबिटला बँक अकाउंट डेबिट टू आशाज कॅपिटल अकाउंट. समजलं का? किती होतं? 30,000. आणि आशाला क्रेडिट होतं, म्हणजे आशा कॅपिटलच्या क्रेडिटला जाऊन बाय बँक अकाउंट विरुद्ध एंट्री बाय बँक अकाउंट. आशाच्या कॉलम मध्ये 30,000 30,000 रुपये. समजलं का? जर्नल एंट्री समजली असेल तर हे कळलं. जर्नल एंट्री परत सांगतो. पैसे आले, पैशांना डेबिट, बँकेतून आले बँकेला डेबिट. आणि कशासाठी आलेत? आशाच्या कॅपिटलसाठी. म्हणजे जर्नल एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट टू आशाच कॅपिटल अकाउंट. म्हणून बँकेच्या डेबिटला लिहिलं टू आशाच कॅपिटल अकाउंट. आणि आशा कॅपिटलला क्रेडिट होतं, तिच्या विरुद्ध बँक अकाउंट, तिच्या कॅपिटल अकाउंट मध्ये लिहिलं बाय बँक अकाउंट. ओके. नेक्स्ट 15,000 गुडविल पण आणायचंय तिने. गुडविल आणल्याची जर्नल एंट्री सांगा. बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. मग बँकेच्या डेबिटला बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. इथं बँक अकाउंट दिले क्वेश्चन मध्ये, म्हणून बँक. कॅश नाही, बँक आहे. ऍसेट साईडला बघ ना. कॅशचा अर्थ दरवेळी रोख कॅशचा अर्थ होतो रोख. म्हणजे आता रोख बँकेतून पण असू शकते. पैसा हार्ड कॅशच दिली पाहिजे असं नाही. टू गुडविल अकाउंट 15,000. एंट्री अजून डोळ्यासमोर आहे का? डोळ्यासमोर एंट्री बँक अकाउंट डेबिट टू गुडविल. बँकेचे डेबिट लिहिलेलं, मग गुडविलच्या क्रेडिटला पण लिहिलं पाहिजे. गुडविलच्या क्रेडिटला काय लिहायचं? बाय बँक अकाउंट. चला, गुडविल आणल्याची एंट्री केली, डिस्ट्रीब्यूट करा. डिस्ट्रीब्यूट करायची एंट्री काय करायची? पार्टनरला क्रेडिट आणि गुडविलला डेबिट. बोला एकदा एंट्री. गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल म्हणजे पद्मा आणि कुमुद. मग गुडविलला डेबिट आहे. गुडविलच्या डेबिटला चला काय होतं? ऑपोजिट अकाउंटचं नाव. पार्टनर नाव घ्या, पद्माज कॅपिटल अकाउंट. पद्माला किती शेअर आला होता? अरे 3 नका सांगू, अमाऊंट सांगा. गुडविल मधले तिला किती आले होते? 9,000 आणि 6,000 ना. पहिला इफेक्ट केला आपण. गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर कॅपिटल. गुडविलच्या डेबिटला लिहिलं, पार्टनरच्या क्रेडिटला लिहिलं पाहिजे. एंट्री आहे समोर अजून. गुडविल एक इफेक्टची पोस्टिंग केली, गुडविलची पोस्टिंग केली. मग पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला जाऊन काय लिहायला पाहिजे? बाय गुडविल अकाउंट. पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं बाय गुडविल अकाउंट. $9,000 पद्माचे होते आणि 6,000 कुमुदचे होते. संपलं. त्यानंतर पुढे सांगितले त्यांनी हाफ अमाऊंट विड्रॉ केली आहे, म्हणजे अर्धे पैसे ते घेऊन गेले. ते पैसे घेऊन गेले म्हणजे त्यांना डेबिट आणि बँकेला क्रेडिट. ही एंट्री. आता एंट्री दाखवायला नाही पाहिजे तुम्हाला, पण समाजासाठी दाखवतोय. कुठे गेली एंट्री नंबर 5? लॉजिक लक्षात ठेवा. जर्नल एंट्री प्रत्येक वेळेला करायची नाही आपल्याला. जर्नल एंट्री मनातल्या मनातच करायची आहे. पद्मा आणि कुमुदने पैसे नेले, जे गुडविलचे 9,000 आले त्यातले हाफ नेले म्हणजे ही 4.5 नेणार. आणि हिच्या वाट्याला 6,000 आले म्हणजे ही 3,000 नेणार. म्हणजे त्यांनी पैसे घेऊन गेले, म्हणजे मी सांगितलं होतं पैसे आले बँकेला डेबिट, पैसे गेले बँकेला क्रेडिट. बँकेला क्रेडिट आणि कुणी नेले पैसे? पद्मा आणि कुमुदने. त्यांना डेबिट. मग पद्मा आणि कुमुदच्या डेबिटला जाऊन काय लिहिलं पाहिजे आपण? टू ऑपोजिट अकाउंट कुठले? पद्मा आणि कुमुदच्या डेबिटला जायचं टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट. हिने नेले होते 4,500 आणि हिने किती नेले होते? 3,000. आणि आता बँक अकाउंटचं पोस्टिंग राहिली. पद्मा कुमुदच्या डेबिटला लिहिलं, पण बँकेच्या क्रेडिटला जाऊन काय लिहायचं? बाय पद्माज कॅपिटल अकाउंट बाय कुमुद कॅपिटल अकाउंट. मग बँकेच्या क्रेडिटला बाय पद्माज कॅपिटल अकाउंट. $4,500 ना. बाय कुमुद कॅपिटल अकाउंट. हिने किती नेले? म्हणजे तुमच्या लक्षात येते का? जरी जर्नल एंट्री विचारले नाहीत तरी जर्नल एंट्री शिवाय हे काम होऊ शकत नाही. त्यानंतर सांगितलंय
रिव्हॅल्युएशनच्या ऍडजस्टमेंट आल्या. आता रिव्हॅल्युएशन एकदम करायचं आणि त्याची एक जर्नल एंट्री करायची. सॉरी, जर्नल एंट्री नाही विचारलं तर रिव्हॅल्युएशन मध्ये पहिलं काय सांगितलंय, स्टॉक इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. चला स्टॉक कमी करू, आपण करतोय, आपण पहिल्यापासून माहिती आपल्याला. स्टॉक लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. आता त्यांनी वर्डिंग सांगितले डेप्रिसिएशन, इथं स्टॉकचं डेप्रिसिएशन होत नाही. ठीक आहे, किती होईल म्हणजे किती राहिले, 32,400. आणि आणखी, आणि आता याचा सेकंड इफेक्ट कुठं होईल बोला ना. स्टॉक कमी केला, इतर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला स्टॉक अकाउंट. $3,600. त्यानंतर काय सांगितलंय, मशिनरी डेप्रिसिएट करायची 5%. करूया मशिनरी डेप्रिसिएट. लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. किती येतील 5%? मग अशी काढलं होतं 750, 14,250 राहिले. ह्याचा सेकंड इफेक्ट कुठं होईल बोला, सगळेजण बोला. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू मशिनरी 750. ठीक आहे, चला ओके. त्यानंतर आरडीडी इज टू बी मेंटेन ॲट 3,000. मी मग अशी जे सांगितलं तो पॉईंट आता आलाय. आरडीडी तुमच्या डेटर्स मधून किती मायनस करायचं आपल्याला, किती आरडीडी बनवला तुम्ही आता टोटल. अगोदर 2,400 होता, त्यांनी किती मेंटेन करायला लावलाय, म्हणजे डेटर्स मधून टोटल आरडीडी मायनस होणार 3,400, सॉरी 3,000. हे किती राहिले मग 59,400. बरोबर आहे ना. मला सांगा, अगोदर आरडीडी 2,400 होता, 3,000 केला म्हणजे आपण किती, आत्ताचा लॉस किती वाढला, 600 वाढला का 3,000 वाढला, 600च वाढला फक्त, कारण ऑलरेडी 2,400 होता. मग आपण जेवढं वाढलं तेवढंच लॉस इथं राहणार टू आरडीडी रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. का केलं असं कळालं का, इकडे 3,000 लिहिले, तिथं 600 लिहिले, का केलं कळालं का. टोटल आरडीडी 3,000 झाला, तेवढ्या डेटर्स मधून मायनस केला आणि आपण आता फक्त 600च वाढवलाय, तेवढाच लॉस इथं दाखवायला लागेल. फर्निचर शुड बी अप्रिसिएटेड. चला करू अप्रिसिएटेड फर्निचरला. मग अशी अमाऊंट काढली होती आपण. ऍड अप्रिसिएशन किती आली होती ती 1950, म्हणजे 16,050. आणि फर्निचर अप्रिसिएट केलं, सेकंड इफेक्ट कुठं, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय फर्निचर. $1,950. त्यानंतर बिल्डिंग अप्रिसिएटेड बाय 20%. बिल्डिंगला 20% अप्रिसिएशन करायला लावले, करून टाकू. ऍड अप्रिसिएशन. अप्रिसिएशन कळतं ना, डेप्रिसिएशनच्या ऑपोजिट वाढवायचं. किती दिले म्हणजे 45 आणि 9 54. आणि मशिनरी बिल्डिंग अप्रिसिएट झाली, सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला का डेबिटला, नक्की आहे. चला झालं का, झालं, संपलं सगळं. आता परत तेच काम करायचं. अगोदर सगळं झाल्यानंतर पहिलं लॉस झाला का प्रॉफिट झाला काढायचा. मग अशी आपण केलं होतं ऑलरेडी, तेच आन्सर फक्त आता इथं कॉपी पेस्ट करू. मग अशी केलं असं गृहीत धरायला नको. ही टोटल आली होती 10,950 आणि ही 4,950, म्हणजे 6,000 प्रॉफिट होतं. बरोबर आहे का, बोलू नका आपापसात. 6,950, 6,950 प्रॉफिट आहे. तो डिवाइड कोणाला करायचा, ओल्ड पार्टनर्सला, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पद्माला किती शेअर 3 आणि कुमुदला 2. 3,600, 2,400, 6,000 आले आउटरला. हा काय आहे, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे. आता तुमच्या लक्षात येते का, ही इथं पण जर्नल एंट्रीज आहे. ही जर्नल एंट्री सांगा बरं वाचून मला काय. आता ह्या प्रॉफिटची जर्नल एंट्री काय होईल सांगा बरं. कुठल्या अकाउंट मध्ये बोला तुम्ही दोघं जण, बाकीचे नका बोलू, तुम्ही दोघं जण सांगा. उत्कर्षण तू सांग, ओमकार
जर्नल एंट्री काय होईल आता याची? हे जो प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला याची जर्नल एंट्री सांगा मला काय होईल? डेबिट टू नाव घ्यायचं, नाव घ्यायला वेळ आहे पण नाव घ्या. टू पद्माज कॅपिटल अकाउंट टू कुमोज कॅपिटल अकाउंट. समजलं? अशी जर्नल एंट्री का? आता म्हणजे हे काय आहे, मला काय, मी कशासाठी विचारलं? जर्नल एंट्री विचारू दे किंवा नाही विचारू दे, हे जर्नल एंट्रीज आहे, फक्त लेजर मधली पोस्टिंग आहे त्याची. मग आता आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिलं, पार्टनरच्या क्रेडिटला पण जाऊन लिहिलं पाहिजे. पार्टनरच्या क्रेडिटला जाऊन बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. $3,600 $2,400 डॅश रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. प्रॉफिट वाटल्यानंतर कॅपिटल क्लोज करायचं. कोणाचा किती बॅलन्स आहे कॅपिटल मध्ये चेक करायचं. तर आशाला फक्त क्रेडिट आहे 30,000चं, डेबिटला काही नाहीये, म्हणजे तेवढा अख्खाच्या अख्खा बॅलन्स आहे. 30,000चा बॅलन्स राहिला. त्यानंतर 36 आणि 3 39 आणि 6 45 45 आणि 2 47 400 इकडची टोटल झाली. आणि डेबिटला 3,000 आहे, म्हणजे कितीचा बॅलन्स राहिला? 47 400 मायनस 3,000. बोला की रे. 30 आणि 3 39 45 47 400 44 400 44 400 बॅलन्स राहिला कुमुदच्या कॅपिटल मध्ये. आणि पद्माचं टोटल किती होते? 49 58 61 65 100 किती? 49 आणि 58 आणि 3 61 62,100 येते. बरोबर आहे का? बघा 62,100. आणि डेबिटला किती आहेत? 4,500. करा 62,100 मायनस 4,500 किती डिफरन्स होतोय बघा. 62 मधून 4 गेले 58. किती पाहिजे? 58 57 600 57 4 51 आणि 62 100 57 आणि 4 61 62 100. बरोबर आहे का? टोटल बघितली का? हा जो बॅलन्स राहिलाय टू बॅलन्स कॅरीड डाऊन कुठं लिहायचा? लायबिलिटी साइडला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पद्मा, कुमुद आणि आशा 57,600 44 400 आणि 30,000. 57,600 44 400 आणि 30,000 किती टोटल होती रे याची? 90 1,20,000 7 4 11 1 9 1,20 1 31 1 32 1,32,000 किती टोटल होती आहे? 60 90 1,30,000 2,30,000 15 2 17 2,47,500 2,47,500. त्यातलं एक आणखी एक राहिलं आपलं बँक क्लोज करायचं राहिलं ना. बँकेचा किती बॅलन्स राहिलाय बघूया ना. किती होती टोटल? 22,500 52 52,500 62,500 67,500 इकडची टोटल येते. त्याच्यामधून मायनस किती होते? 7,500 म्हणजे 60,000 बॅलन्स राहिला. काय तुम्हाला जरा लाज वाटू द्या. हू करताय नुसतं. एक्झाम मध्ये जसं मला टोटल करायची आहे. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन माझ्यासारखी टोटल करायला शिका. 15 मिनिटात एक एक प्रॉब्लेम होईल. बरोबर आहे का? कुठे लिहायचं बँकेचा बॅलन्स? नाही तर लक्षात यायचं. लाखाचे 12,000 केले. 20 70 1,00,000 1,50,000 1,60,000 आणि 2,20,000. 10 10 2 12 12 आणि 4 16 16 आणि 4 20 20 आणि 6 26 400 400 800 1200 1400 1500 बरोबर. 2,47,500 ला प्रॉब्लेम टॅली झाला. मी तुम्हाला का एक्स्ट्रा लेक्चर घेतलं? दोन प्रकारे का समजून सांगितलं?
कारण तुम्हाला क्वेश्चन दोन प्रकारे विचारू शकतील. पहिला प्रकार होता फक्त जर्नल एंट्रीज विचारल्या होत्या. तर जर्नल एंट्रीमध्ये आपल्याला बॅलन्स शीट बनवायची नाहीये, त्यामुळं बॅलन्स शीट बनवायची नाही, त्यामुळे पार्टनर कॅपिटल अकाउंटची गरज आहे का नाही कसं ठरवायचं. तुम्ही पार्टनर कॅपिटल बनवलं, पार्टनर कॅपिटलचा एंड काय हा बॅलन्स काढणे. हा बॅलन्स कुठं दाखवायचा आहे आपल्याला, बॅलन्स शीटला. मग फक्त जर्नल एंट्री विचारलं तर बॅलन्स शीट बनवणार आहे का नाही, म्हणजे पार्टनर कॅपिटलची गरज नाही. त्यानंतर आपण काय बनवतो, बँक अकाउंट एक बनवतो. हे गुडविल तुमचं क्लोज झालं बरं का, हे राहिलं तुम्हाला वाटेल 15 क्लोज झाले ऑटोमॅटिक. बँक अकाउंटचं एंड काय आहे, क्लोजिंग बॅलन्स बँकेचा. हा बॅलन्स कुठं दाखवतो तुम्ही, ऍसेटला. मग बॅलन्स शीट विचारलीच नाही तर हे बनवायची गरज नाही, फक्त रिव्हॅल्युएशन बनवायची गरज आहे, कारण रिव्हॅल्युएशन मध्ये प्रॉफिट आहे का लॉस आहे त्याची जर्नल एंट्री होती. समजलं. दोन प्रकारे कसा प्रॉब्लेम सोडवायचा कळालं. चला करा कॉपी.